सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाली म्हणून शेतकऱ्यांनी नापेडच्या तुमच्या केंद्रात येऊन गोंधळ घातला, शेतकरी आक्रमक झाले, नेमकं काय घडलं इथं? हे काल रात्री सोयाबीनची खरेदीची मुदत होती, ती संपलेली आहे. आज काही शेतकरी त्यांचं लेखी निवेदन घेऊन माझ्या कार्यालयात आले. त्यांनी त्यांचं मुदतवाढ मिळावी, शासनाला मुदतवाढीकरिता अर्ज पाठवण्यात यावा म्हणून त्यांचं एक निवेदन मला प्राप्त झालेलं आहे आणि ते निवेदन मी घेतलं आणि शेतकऱ्यांचं समाधान झालेलं आहे. त्यांनी निवेदन दिले. आता हे निवेदन पुढील कारवाईसाठी आम्ही वरिष्ठांना पाठवतो. वगैरे काय केली कशी? नाही, काही नाही. फक्त निवेदन दिलं त्यांनी आणि निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि ते पुढे पाठवून दिलं. गोंधळ वगैरे काय करणार? नाही गोंधळ काय नाही. सध्या सोयाबीन खरेदी बंद आहे का? नाही, संपले ना सोयाबीन खरेदी. काल शेवटची तारीख होती, काल संपली. अच्छा, किती खरेदी झाली कालपर्यंत? कालच्या तारखेपर्यंत आमच्या मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यामध्ये 3,75,000 क्विंटल खरेदी झालेली आहे. शिल्लक किती आहे? शिल्लक भरपूर आहेत. म्हणजे अजून 35,400 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्या 35,400 पैकी 15,000 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे. समजा मुदत वाढवून देण्याची काय चिन्ह आहे? परत तोच प्रश्न, मी उत्तर नाही देऊ शकत ह्याच्यावरती. साधारण 20,000 शेतकऱ्यांची खरेदी अजून बाकी राहिली असं म्हणायचं. 20,000 म्हणजे खरेदी आकड्याप्रमाणे 20,000, पण येतील काय तेवढे सांगत नाही. 20,000 नाही येऊ शकत.